टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत। आज पवारांनी एक दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर एक मोठं विधान केलेलं आहे की जे संधू साधूपणा केला आणि जे भाजप बरोबर गेले त्यांच्याबरोबर आपण जायचं नाही असा निर्णय करत आज पवारांनी घेतलेला आहे। हे बघा, पवारांचा या महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास असा आहे की बोलायचं एक आणि कृती मात्र वेगळीच। त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे डायरेक्ट मोदी अमित शाह साहेबांच्या डायरेक्ट कनेक्टमध्ये असलेले नेते आहेत। त्यामुळे अजितदादांचा लोढणा गळ्यात घेऊन ते कशासाठी युती करून पुढे जातील? जायचंच झालं तर ते डायरेक्ट भाजपमध्ये जातील। येऊ घातलेला काही कालावधी थांबा, वेट अँड वॉच। सुप्रियाताईंना एक चांगलं महत्वाचं पद केंद्रात मिळेल आणि शरदचंद्रजी पवार हे तसंही मनानं धनानं तनानं ते आता सध्या भाजपमध्येच आहेत। फक्त हे एक साधन शुचिता महाराष्ट्राला एक दाखवायचं, एक वेगळं काहीतरी वेगळं दाखवायचं आहे। प्रत्यक्षात मात्र त्यांची भाजप बरोबर ऑलरेडी हातमिळवणी झालेली आहे। ते डायरेक्ट हॉटलाईननं भाजपमध्ये जातील, याच्याशिवाय पवार साहेबांकडून दुसरं काही अपेक्षित नाही। अजित पवार म्हणतात की धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती गाड्यात पेट्रोल भरून कोट्याधीश झाले। हे बघा, अजितदादा पवारांना कोट्यावधी रक्कम, कारखाने, बिझनेसमन, परत पेट्रोल डिझेलचा बिझनेस, बायनरीचा बिझनेस, बांधकाम क्षेत्र, हे एक कारखानदारांचे आणि बिझनेसमॅनचे नेते आहेत अजितदादा पवार। अजितदादा पवार हा डाकू माणूस आहे। पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणे, 100-500 कोटीचा कारखाना 5-50 कोटीत खरेदी करणं, सहकारी साखर कारखाना आजूबाजूचा परिसर तो बंद पाडणं आणि तो बाय डिफॉल्ट परत तो खाजगी कारखाना म्हणून विकत घेणं, यामध्ये माहीर आहेत। म्हणून मी अजितदादांना डाकू माणूस म्हणतोय। त्यामुळे अजितदादा पवारांना तिकडं त्या ब्रिजवरती माणसं मेली काय जगली काय त्यामध्ये सोयरसुतक नाही अजितदादा पवारांना। अजितदादा पवार माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार हे ठासून बारामती तालुक्यातल्या लोकांना सांगतायत, कारण त्याच कारखान्याच्या अड्ड्यावरनं अजितदादाचं राजकारण चालतं आणि राजकारणासाठी बाकी माणसं मेली काय जगली काय ही संवेदनशीलता अजितदादांची मेलेली आहे। म्हणजे अजूनपर्यंत गेलेले नाहीत। पालकमंत्री आहेत ते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। ही अशी दुसऱ्या प्रकारची ही घटना आहे, तरी अशी घटना घडून माणसं मेलेली असून सुद्धा तिथपर्यंत अजितदादा पोहोचत नाहीत, हे असंवेदनशील मनाचं प्रतीक आहे। त्यामुळं दादांना कारखान्याशिवाय पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही। त्यांचे जे विरोधक आहेत कारखान्याचे चंद्रराव तावरे यांच्यावर देखील त्यांनी कर्ज टीका केलेली। वय वर्ष त्यांचं 85 झाले, त्यांना विस्मरण होतं अशा भाषेत दादांनी भाषणातून टीका केली। बघा, तावरे वगैरे जे मंडळी आहेत, चाचक, तावरे, काकडे, ही माणसं सहकारामध्ये कारखाना स्थापन करणारी आणि जनतेला बरोबर घेऊन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकरी पॅनल टाकणारी मंडळी आहेत। मग अजितदादा पवारांनी वयाचा जर निकष लावला असेल तर मग अजितदादाच्या भोवतालच्या माणसांचं काय ते तर अजितदादांनी सांगावं। त्यामुळे अजितदादा तुम्हालाच जास्त कळतं वयाबद्दल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही या भ्रमात तुम्ही राहू नका। त्यामुळं तिथली जनता सुज्ञ आहे, माळेगाव कारखान्याच्या परिसरामधले शेतकरी सुज्ञ आहेत, योग्य आणि व्यवस्थित निर्णय ते घेतील। वयावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही। दोन राष्ट्रवादी एकत्र येणारच नव्हते, मात्र पवार साहेबांचं आणि भाजपचं चांगलं सक्का जमलेलं आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंना जर मंत्रिमंडळामध्ये एखादं मंत्रिपद दिलं तर शरद पवार गट कधीही भाजपमध्ये जाऊ शकतो असा दावा करत तर लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।